एका रकमेवर मिळणारे साधे व्याज हे त्या रकमेच्या 9/45 इतके आहे. जर वर्षांची संख्या ही वार्षिक व्याजदराच्या 5 पट असेल तर वार्षिक व्याजदर शोधा किंवा सांगा. बघ काय म्हणते आपल्याला, त्यांनी व्याज आणि मुद्दलाची पट दिली आपल्याला, म्हणजे काय रेशो दिला, त्यांचं गुणोत्तर दिले आपल्याला. पुन्हा विचारलं की आपल्याला वर्षांची संख्या म्हणजे मुदत एक विचारली आणि व्याजाचा दर विचारले. सिंपल काय बघा, आपल्याला काय दिलाय, अपूर्णांक 9/45. याचा अर्थ काय असतो याच्यामध्ये बघा, हे झालं प्रिन्सिपल, हे झालं मुद्दल आणि हे झालं त्याच्यावरील व्याज, हे झालं त्याच्यावरील व्याज. तर आपल्याला काय विचारले, रेट ऑफ इंटरेस्ट आणि पुन्हा मुदत पण विचारली, टाइम पिरियड पण. पण आता बघा यांच्यामध्ये रेशो काय दिला आपल्याला, जर रेट ऑफ इंटरेस्ट आर असेल तर टाइम पिरियड किती असणार आहे, 5R. किती, 5R, त्याच्या 5 पट आहे बघा. रेट ऑफ इंटरेस्ट आर आणि टाइम 5R हे असं आहे. तर बघा काढून बघा आता किती टक्के हे 9/45 टक्क्यात काढून घेऊ आपण. व्याज किती झाले बघा, 9×5 = 45, 5×1 = 5, 20×5 = 100, म्हणजे 20% व्याज झाले बरं का. हा दर नाही, हे व्याज झाले, काय दिलेल्या वर्षांचं हे व्याज आहे. तर आपल्याला काय विचारलं बघा, आता 20% म्हणजे काय, व्याज आहे. आता व्याज म्हणजे काय असतं बघा, टक्केवारी गुणिले मुदत असतं. काय, टक्केवारी गुणिले मुदत. व्याज टक्केवारी काय आपली 8% गुणिले काय, मुदत 5R, बरोबर आहे. आता हे काय झालं, 5R चा स्क्वेअर झालं, 5R चा स्क्वेअर आणि हे 20%, असं लक्षात. 5×1 = 5, 5×4 = 20, म्हणजे किती झाले, 4%. पुन्हा आर स्क्वेअर. आता ह्याचा जर आपण अंडर रूट घेतलं म्हणजे स्क्वेअर रूट घेतलं तर काय येईल, R बरोबर 2%. व्याजाचा दर काय आला आपला, 2%. धन्यवाद.